नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील महत्त्वाच्या चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात कोणी सुवर्ण पदक पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे योगेश सिंग। तर जानेवारी 2024 मध्ये जकार्ता इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 25 मीटर मानक पिस्तूल स्पर्धेत भारताच्या योगेश सिंगने सुवर्ण पदक जिंकले। तर भारतीय नेमबाज योगेश सिंगने पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल मध्ये उल्लेखनीय आघाडीसह सुवर्ण पदक मिळवले आहे। तर कोठे झालेली आहे आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024? तर इंडोनेशिया या देशातील जकार्ता येथे। तर भारताचा नेमबाज योगेश सिंगने पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल मध्ये सुवर्ण पदक मिळवले। कझाकिस्तानच्या निकित चिरयोकने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मध्ये विजयवीर सिद्धूला पराभूत करून कांस्य पदक जिंकले। तर या स्पर्धेत अमित कुमारने 565 गुणांसह 6वे तर ओम प्रकाशने 553 गुणांसह 12वे स्थान मिळवले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEF ची 54वी बैठक कोणत्या शहरात सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दावोस। तर जानेवारी 2024 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 54वी बैठक स्वित्झर्लंड मधील दावोस शहरात सुरू झाली आहे। याचा कालावधी 15 ते 19 जानेवारी 2024 आहे। तर थीम आहे विश्वास पुनर्बांधणी। तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 54वी बैठक कोठे झालेली आहे? तर स्वित्झर्लंड मधील दावोस या शहरात झालेली आहे। कालावधी काय होता या परिषदेचा किंवा सभेचा? तर 15 ते 19 जानेवारी 2024। आणि कितवी आवृत्ती आहे ही? तर 54वी बैठक आहे। थीम आहे विश्वास पुनर्बांधणी। सभेची थीम युद्ध आणि संकटाने उद्ध्वस्त होणारे जग लक्षात घेऊन ठेवण्यात आली आहे। जागतिक संघर्ष, हवामान बदल आणि डीप फेक यावर वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू करण्यात आली आहे। यामध्ये भारताचे 3 केंद्रीय मंत्री आणि 3 मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। तर 3 केंद्रीय मंत्री आहेत स्मृती इराणी, अश्विनी वैष्णव आणि हरदीप सिंग पुरी। आणि 3 मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे, तेलंगणाचे रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे सिद्धरामय्या। हे 3 मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। तर या कार्यक्रमात UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, जागतिक बँक गटाचे अध्यक्ष अजय बंगा, WHO चे महासंचालक टेड्रोस अधोनाम आणि भारत, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि श्रीलंका येथील राजकीय नेते आणि व्यापारी यांचाही समावेश होणार आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही दरवर्षी जानेवारी मध्ये दावोस येथे आयोजित केली जाते। तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक गैर सरकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे। याची स्थापना 1971 मध्ये झाली आणि मुख्यालय आहे कोलोनी, स्वित्झर्लंड येथे। तर WEF ची स्थापना 1971 मध्ये जर्मन प्राध्यापक क्लॉस शॉप यांनी केली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटू 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी। 16 जानेवारी 2024 रोजी लंडन मध्ये सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कार सोहळ्यात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। तर अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने फिफाचा 2023चा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे। तर मेस्सीने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे। म्हणजे 2022 आणि 2023 या सलग 2 वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटूचा पुरस्कार लिओनेल मेस्सीने जिंकलेला आहे। तसेच आतापर्यंत लिओनेल मेस्सीने हा पुरस्कार 8 वेळा मिळवला आहे। स्पेनच्या ऐताना बोनामतीने फिफा सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉल खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे। ती बार्सिलोनासाठी क्लब फुटबॉल खेळते। तर महिलांमध्ये कोणी जिंकलेला आहे? तर स्पेनच्या ऐताना बोनामती। तसेच सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षकाचा पुरस्कार हे पेप गार्डिओला यांनी जिंकलेला आहे। ते मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक आहेत। सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षकाचा पुरस्कार सरीना विगमन, हे इंग्लंड याची प्रशिक्षक आहे टीमची। सर्वोत्तम फिफा गोलकीपर मध्ये पुरुष आहेत एडरसन, हे मँचेस्टर सिटीचे गोलकीपर आहेत। आणि महिलांमध्ये आहे मेरी इर्प्स, ही मँचेस्टर युनायटेड आणि इंग्लंडची गोलकीपर आहे। तर फिफाचा लॉंग फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल दे फुटबॉल असोसिएशन। स्थापना 1904, मुख्यालय ज्युरिच। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी अलीकडेच केलेल्या संयुक्त सरावाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सहयोग कैजिन।
जानेवारी 2024 मध्ये भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी चेन्नईच्या किनारपट्टीवर सहयोग कैदी संयुक्त सराव आयोजित करण्यात आला. कधी केलेला होता? तर जानेवारी 2024 मध्ये. कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला? तर भारत आणि जपानी तटरक्षक दलामध्ये. त्याचे नाव काय आहे? तर सहयोग कैदी. आणि कोठे आयोजित करण्यात आला? तर चेन्नईच्या किनारपट्टीवरती. हा सराव 2006 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सहकार्य मेमोरँडम अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान असलेल्या सहकार्याचा एक भाग आहे. हा सराव 8 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला. या सरावात भारताकडून शौर्य युद्धनौका तर जपानच्या बाजूने याशिमा युद्धनौका सहभागी होणार आहेत. या सरावात आंतरकार्यक्षमता वाढवण्यावर आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी, शोध, बचाव कार्य आणि समुद्रातील प्रदूषण कमी करणे यामधील पद्धती सामायिक करण्यावर भर देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये लिथियमच्या शोधासाठी करार झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. जानेवारी 2024 मध्ये भारत आणि अर्जेंटिना देशामध्ये लिथियमच्या शोधासाठी करार झाला आहे. तर भारताची सरकारी मालकीची कंपनी खनिज बिदेश इंडिया लिमिटेड म्हणजेच काबिलने अर्जेंटिना सोबत 2 अब्ज रुपयांचा लिथियम एक्सप्लोरेशन करार केला आहे. भारतीय सरकारी कंपनीने लिथियमच्या शोधात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर लिथियम हा एक नॉन फेरस धातू असून याचा उपयोग मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. लिथियम हा जगातील सर्वात हलका आणि मऊ धातू आहे. तर चिली आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील आघाडीचे लिथियम उत्पादक देश आहेत. तसेच अर्जेंटिना, चिली आणि बोलिव्हियासह लिथियम त्रिकोणाचा भाग आहेत. म्हणजेच हे जे उत्पादनाचा त्रिकोण आहे लिथियमचा, म्हणजे ह्या 3 देशांमध्ये जास्त करून लिथियमचा साठा सापडतो किंवा शोध घेण्यात येतो. जगातील 98 दशलक्ष टन लिथियम साठ्यापैकी 20% साठा अर्जेंटिनामध्ये आहे. सध्या भारत लिथियमसाठी 100% आयातीवर अवलंबून आहे. तर भारतात पहिल्यांदाच जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यात 59 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. तसेच राजस्थानमध्येही लिथियमचा साठा सापडला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सर्वात मोठे सरोवर असलेल्या साल्टन समुद्रात लिथियमचा शोध लागलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे चांदीपूर, ओडिसा. तर 12 जानेवारी 2024 रोजी DRDOने आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्राची ओरिसाच्या चांदीपूर किनाऱ्यावर एकात्मिक चाचणी श्रेणी अंतर्गत यशस्वी चाचणी घेतली आहे. तर कधी घेतली? तर 12 जानेवारी 2024 रोजी. कोणामार्फत घेण्यात आली? तर DRDO मार्फत घेण्यात आलेली आहे. आणि कोठे घेण्यात आली? तर ओरिसाच्या चांदीपूर किनाऱ्यावरती. हे नवीन पिढीचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. कसले क्षेपणास्त्र आहे आकाश न्यू जनरेशन? तर जमिनीवरून हवेत मारा करणारे. या चाचणीने अतिशय कमी उंचीवर उड्डाण करणारे हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाला लक्ष्य करून रोखले व ते नष्टही केले. तर हे अतिशय वेगवान क्षेपणास्त्र आहे. याला विमान विरोधी क्षेपणास्त्र म्हणतात, कारण हे शत्रूच्या विमानांना हवेतच नष्ट करू शकते. यामध्ये स्वदेशी विकसित रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, लॉन्चर, मल्टीफंक्शन रडार आणि कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन सिस्टीम असलेल्या क्षेपणास्त्राचा समावेश करण्यात आलेला आहे. तर DRDOची स्थापना कधी झाली? तर 1958 मध्ये. DRDOची स्थापना 1958 मध्ये. मुख्यालय दिल्ली आणि आता सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर V कामत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलात डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल ऑपरेशन्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद. तर जानेवारी 2024 मध्ये व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांची नौदल संचालन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. A.N. प्रमोद यांची 1990 मध्ये भारतीय नौदलात नियुक्ती झाली. ते 38व्या एकात्मिक कॅडेट कोर्स नेव्हल अकॅडमी गोव्याचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना कॅट AC किंग एअर ऑपरेशन्स ऑफिसर आणि कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर स्पेशलिस्टचा अनुभव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगप्रसिद्ध धनुयात्रा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. जानेवारी 2024 मध्ये ओडिसातील बारगड येथे जगप्रसिद्ध 76वी धनुयात्रा सुरू झाली आहे. म्हणजे जानेवारी 2024 मध्ये जी यात्रा भरवण्यात आलेली आहे ती 76वी आहे. ही यात्रा 15 ते 25 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. हा उत्सव कृष्णलीलावर आधारित असतो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेली धनुयात्रा 1947-48 मध्ये देशाच्या स्वातंत्र्य उत्सवाचा एक भाग म्हणून बारगड येथे सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
पंतप्रधान मोदींनी कोणत्या योजनेतील पक्क्या घरांसाठी 540 कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पीएम जनमन योजना। 15 जानेवारी 2024 रोजी पीएम नरेंद्र मोदींनी पीएम जनमन योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला। त्यावेळी पक्क्या घरांसाठी 540 कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ताही अतिमागास आदिवासी गटातील 1 लाख लाभार्थी कुटुंबांना देण्यात आला आहे। किती हप्ता देण्यात आलेला आहे? पहिला तर 540 कोटींचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। या अंतर्गत 1 लाख लाभार्थींना हा हप्ता देण्यात येणार आहे। प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करण्यात येणार आहे। विशेष मागास आदिवासींच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान जनमन योजना सुरू केली होती। या योजनेचे सुमारे 24,000 कोटी रुपयांचे बजेट आहे, तर त्यातील पहिला हप्ता 540 कोटी रुपयांचा जारी करण्यात आलेला आहे। विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी घरे, शिक्षण, आरोग्य सेवा, कनेक्टिव्हिटी आणि उपजीविकेच्या संधी यासारख्या आवश्यक सुविधा पुरवून सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वल सापडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम। तर जानेवारी 2024 मध्ये सिक्कीम मध्ये दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वल प्रथमच दिसले आहे। सिक्कीम वन विभागाने बसवलेल्या कॅमेऱ्यात तपकिरी अस्वलाची छायाचित्रे कैद झाली आहेत। कॅमेऱ्यात कैद झालेल्या तिबेटी अस्वलाची पिवळ्या स्कार्फ सारखी कॉलर दिसली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच बर्नार्डो अरेवालो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ग्वाटेमाला। 15 जानेवारी 2024 रोजी बर्नार्डो अरेवाला यांनी ग्वाटेमालाचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली। त्यांना राजकीय उदारमतवादी मानले जाते। तसेच बर्नार्डो यांनी देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच उत्तर पूर्वी महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। तर जानेवारी 2024 मध्ये उत्तर पूर्वी महोत्सव 2024 चे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली येथे करण्यात आले। हा महोत्सव 13 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान होणार आहे। हा एक सांस्कृतिक महोत्सव असून याचे आयोजन ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने केले आहे। या महोत्सवात ईशान्येकडील राज्यांची समृद्ध कला, हस्तकला आणि त्यांच्या वारशाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या ठिकाणच्या बेसनाच्या लाडूला जीआय टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हनुमानगढी, अयोध्या। जानेवारी 2024 मध्ये हनुमानगढी, अयोध्या येथील बेसनाच्या लाडूला जीआय टॅग देण्यात आला आहे। या लाडूची चव खूप प्रसिद्ध आहे। तर जानेवारी 2024 मध्ये हनुमानगढी, अयोध्या, उत्तर प्रदेश येथील बेसनाच्या लाडूला जीआय टॅग देण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू। तर जानेवारी 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मेघालयातील तुरा येथे मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन केले। तर हा खेळ 2001 साली सुरू झाले होते। या खेळाची 4थी आवृत्ती 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या खेळामध्ये 3000 खेळाडू सहभागी होत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय गायकाने क्लायमेट कॉन्सर्ट मध्ये 140 भाषांमध्ये गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला? तर याचे योग्य उत्तर आहे सुचेता सतीश। सुचेता सतीशने 24 नोव्हेंबर 2023 रोजी दुबई UAE येथे झालेल्या कॉन्सर्ट फॉर क्लायमेट दरम्यान हा विक्रम केला आहे। ती केरळची रहिवासी आहे। तिने 9 तासात 140 भाषांमध्ये गाणी गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे। तसेच तिने 39 भारतीय आणि 101 परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत। म्हणजेच 140 भाषांमध्ये तिने 39 भारतीय आणि 101 परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 18 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।